आता माझा ट्रेक चालू झालेला आहे पण तू नाव ठेवणार आहे किल्ल्याचं क्लायमेट आहे खतरनाक झालेलं महाबळेश्वर सारखं झालेलं कास पठार. नमस्कार, मी माया आणि तुम्ही पाहत आहे क्लिक बाय माया ब्लॉग, जिथे प्रत्येक सफर असते एक नवीन गोष्ट सांगणारी. आज आपण निघालो आहोत साताऱ्यातल्या भन्नाट ट्रिपला. दातेगड, सज्जनगड आणि कास डॅम अनुभवायला. रात्रीचे 2 वाजले होते. रस्त्यावर शांतता आणि आमच्या कारचे हेडलाईट फक्त तोडत होते अंधाराला. कारण 4 मित्र, एक गाडी आणि मनात साहसीची भूक. थोड्याच वेळात एक टपरी थांबलो. गरम चहा हातात घेतला. वाफेसोबत थकवा विरघळून गेला. त्या एका घोटात पुढल्या प्रवासाची ताकद निर्माण झाली. आणि मग आला तो क्षण जो कधी विसरता येणार नाही. समोर लांब पसरलेला रस्ता, दोन्ही बाजूला भल्या मोठ्या पवन चक्क्या आणि त्यांच्या पंखातून घसरणारा वारा, हलकं धुकं आणि सिनेमॅटिक हवामान. आता आम्ही साताऱ्यामधल्या घाटात उभा आहे आणि मस्त असं व्ह्यू येऊ राहिला. आपला ड्रोन उडवलाय. ड्रोन उडून मस्त असं कॅप्चर केलेला व्ह्यू तुम्हाला पण दाखवतो. आणि वातावरण एकदम सेक्सी वातावरण झालेलं आहे. एकदम खतरनाक वातावरण झालेलं आहे आणि सगळीकडे हिरवळ, पाऊस कमी झालेला, त्याच्यामुळे वातावरण पण मस्त झालेलं आहे. ड्रोन वर गेला आणि वरून दिसणार रोड, पवन चक्क्या आणि आमची चाललेली कार जणू स्वप्नाचा एक सीन होता. मस्त होतं, एकदम सनराईज झाला होता. वातावरण लय भारी झालं होतं. थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो दातेगडच्या पायथ्याशी. ट्रेकला सुरुवात झाली. कधी गवताच्या गालीच्या वरून तर खडकावरून पाय वाटेतून. आता माझा ट्रेक चालू झालेला आहे. म्हणजे साधारण एक अर्धा तासाचा ट्रेक आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवणार मी दातेगडवरची तलवारीच्या आकाराची विहीर. गडावर पोहोचलो. वर माझ्या पाठीमागे जे दिसतोय ते कातळ कोरलेला मारुती आहे. आणि असं एकच किल्ला आहे की याच्यावर मारुती आणि गणपती एका ठिकाणी कोरलेले आहेत कातळात. आणि महाप्रवेश द्वार आहे. माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही. हा भारी, म्हणजे त्याचे अवशेष आता ढासळलेले आहेत, तरी पण अजून बराच अवशेष गैरसंवर्धनाची गरज आहे ठिकाणी. जर तुम्ही किल्ल्यावर येत असाल तर प्लास्टिकची पिशवी घेऊन या आणि किल्ल्यावर जो कचरा असेल जाताना येताना ते कचरा तुम्ही ना घेऊन जायचा, जेणेकरून आपल्या किल्ल्यावर जे साफसफाईची मोहीम आहे ती करावं लागणार आणि आपण स्वतः कचरा केलेला ते घेऊन जात जावं. सकाळचे साधारण 9:30 वाजलेत आणि पाऊस नसल्यामुळं किल्ला म्हणजे भरपूर चांगला दिसतोय. पाऊस नाही याच्यामुळे एकदम मस्त व्ह्यू दिसतोय किल्ल्याचा. औषध किल्ल्याचे राहिलेले, बाकी सगळे औषध पडलेले आहेत. हा किल्ल्याचा ट्रेक एकदम बेसिक आहे. 15 ते 20 मिनिटात तुम्ही किल्ल्यावर जाता. किल्ल्याचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर हा किल्ला आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला. चांगला आहे. 4ही बाजून तटबंदी आहे. किल्ल्याचे अवशेष काही ढासळलेले आहेत. किल्ल्यावर आपल्याला महादेवाचं मंदिर भेटतं पाहायला. दातेगड फिरलो. मस्त मॅगी बनवली आणि मॅगी घरी पण इतकी भारी बनलेली तितकी या ठिकाणी बनली. निसर्गात खायची मजाच वेगळी असते. आणि तिथून आम्ही पोहोचलो सज्जनगडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना दिलेला हा गड. वर चढत असताना आपल्याला 11 मारुती भेटतात. मग लागते महाद्वार. आतमध्ये गेल्यावर आपल्याला गडावर तलाव, शाळा आणि मंदिर पाहायला मिळतात. वर आपल्याला समाधीचं अधिप्राचीन मंदिर पाहायला मिळतं. किल्ला पाहून झाल्यावर आम्ही निघालो कास डॅमला. जाताना कास पठार लागलं. कास पठार पण भारी वाटत होतं. पाऊस कमी असल्यामुळं कास डॅम पण भारी वाटत होता. पाऊस कमी असल्यामुळं तितकं वाहत नव्हता. भूक लागली होती. मस्त एक ठिकाणी वडापाव खाल्ला. वडापाव इतका पण भारी नव्हता. तर आम्ही एक ठिकाणी दाबेली पाहिली होती, तर त्या ठिकाणी गेलो. दाबेली खाल्ली. मस्त दाबेली होती. दाबेली खाऊन झाली. आम्ही परत प्रवास चालू केला. हा प्रवास फक्त किलोमीटरवर मोजणार नव्हता, तो होता आठवणी जपणारा. अशा अजून सफरी पाहायला क्लिक बाय मायाला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुढचा प्रवासात भेटू. तोपर्यंत निसर्गावर प्रेम करा आणि प्रवास चालू ठेवा.